खासदार श्री नरेश म्हस्के यांनी आज ठाणे महापालिकेच्या विभागीय आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट देऊन पाहणी केली। यावेळी जिल्हाधिकारी अशोक शिंगारे, ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे व इतर प्रशासकीय अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही सदर ठिकाणी भेट दिली। माननीय खासदार महोदयांचे स्वागत। पावसाच्या सदृश परिस्थिती आणि अतिवृष्टी सदृश परिस्थिती जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये सगळीकडेच निर्माण झालेली आहे। या परिस्थितीमध्ये तुम्ही सक्षमपणाने सगळ्या परिस्थितीला सामोरे जात आहे, परंतु तरीही माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या सूचना स्पष्टपणे आहेत की एकाही व्यक्तीला कसलीही अडचण होणार नाही या पद्धतीने आपला प्रतिसाद असला पाहिजे। तिथल्या इमारतीने त्यामध्ये काही कुटुंब राहिले असतील तर त्या संदर्भातला विषय। तिसरा आहे फ्लडिंग, अर्बन फ्लडिंग किंवा वॉटर लॉगिंग आणि त्या ठिकाणी केलेली व्यवस्था, आणि चौथ्या ठिकाणी रस्ते, आणि पाचवा एक मुद्दा आहे तो दरडीच्या संदर्भामध्ये ज्या ठिकाणी दरड कोसळण्याची भीती आहे, संभाव्य भीती आहे, त्या ठिकाणी काय स्थिती आहे। माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब सातत्याने रात्रीपासून त्यांनी आम्हा सगळ्यांना सुद्धा कामाला लावलेले आहेत। ज्या ज्या ठिकाणी आता सुद्धा ते मुंबईत गेले, परंतु सातत्याने फोन येत आहेत, ठाण्याची परिस्थिती काय, कलेक्टर साहेब या ठिकाणी अधिकारी आहेत, त्यांना फोन करतायत, आम्हाला फोन करतायत स्पॉटवर जा, परंतु ठाण्यामध्ये कुठेही जरी पाऊस आधी लागला तरीसुद्धा पाणी भरलेलं नाही आहे। याचं श्रेय पूर्णपणे आम्ही ठाणे महानगरपालिकेला या ठिकाणी देत आहोत। जेव्हा एखादी चुकीची घटना घडते त्यावेळी जर आपण प्रशासनाला जबाबदार धरू तर चांगलं घडतं, तेव्हासुद्धा त्याचं श्रेय रात्रंदिवस काम करणारे आमचा अधिकारी वर्ग असेल, कर्मचारी वर्ग असेल, आमचे आयुक्त असतील, तर सगळ्यांना मी या ठिकाणी देत आहे। नाले सफाईच्या बाबतीत बऱ्याच लोकांनी टीका टिप्पणीचे प्रकार केले, परंतु नाले सफाई जरी लवकर पाऊस पडला तरीसुद्धा नाले सफाई आज नाही म्हटलं तरी 70-80-90% झालेली आहे, आणि त्यामुळे या ठिकाणी कुठेही पाणी तुंबलेलं नाही आहे। जी पाणी तुंबण्याची ठिकाणं होती त्या ठिकाणी आमचे अधिकारी, आमचा आपत्ती व्यवस्थापन कक्ष असेल अलर्ट आहे। त्या ठिकाणी आम्ही पंप लावलेले आहेत, माणसांची व्यवस्था केलेली आहे, पाणी तुंबू नये याची काळजी घेतलेली आहे। धोकादायक इमारती आहेत त्यांची काय परिस्थिती आहे त्याचा सुद्धा सर्वे केलेला आहे, आणि कलेक्टर साहेब आणि स्वतः आणि अधिकारी जर यापेक्षाही मोठा पाऊस पडला तर धोकादायक इमारतींची काय परिस्थिती आहे, आत्ताचं सध्याचं अपडेट काय आहे, आपण काय कार्यवाही केलेली आहे, कुठल्या इमारती खरंच त्या पद्धतीत खाली करण्याची गरज आहे, या विषयावरती कलेक्टर साहेब आणि आम्ही आता अधिकाऱ्यांसमक्ष बैठक घेतोय। सर्व सहाय्यक आयुक्त, सर्व उपायुक्त यांच्याशी आता आम्ही ऑनलाईन सगळ्यांशी आम्ही चर्चा करतोय, प्रत्येक ठिकाणची माहिती घेतोय। सद्यस्थितीला ठाण्यातली जी काही परिस्थिती आहे ती हातामध्ये आहे, पूर्णपणे योग्य आहे आणि नियंत्रणाखाली ही आमची पूर्ण परिस्थिती ठाण्यातली आहे। चलो चलो ठाणे न्यूज अच्छी बात है। डोंबोली तू वाद आला रे। किंग मेकर
महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी केले रिक्षाचे सारथ्य. कार्यकर्ता हीच आपली ताकद आहे असे सर्वच राजकीय नेते म्हणत असतात. मात्र कार्यकर्त्यांच्या भावनांना विशेष महत्त्व देऊन त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणारे नेते म्हणून डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. त्याचा प्रत्यय सोमवारी ठाणे महानगरपालिका मुख्यालयात आला. माता रमाबाई नगर तुर्फेपाडा ब्रह्मण येथे राहणारा शिवाजी सिद्धार्थ वाघमारे हा तरुण स्विगीमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता. नुकतीच त्याने रिक्षा घेतली. आज या रिक्षाची डिलिव्हरी मिळाल्यानंतर डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी आपली नवीन रिक्षा दाखवण्यासाठी तो ठाणे महानगरपालिकेजवळ आला. डॉक्टर जितेंद्र आव्हाड हे आपल्या गाडीतून उतरताच तो पुढे आला आणि आपण रिक्षा घेतली असे सांगितले. त्यावेळेस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी रिक्षाच्या ड्रायव्हर सीटवर बसून रिक्षा चालवली. मुंबई उपनगरातील भायखळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानक परिसरातील रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने मध्य रेल्वेने काही रेल्वे गाड्यांची वाहतूक स्थगित केली. या रेल्वे गाड्या विशेष लोकल म्हणून पुन्हा ठाणे कल्याणच्या दिशेने सोडल्या जात होत्या. परंतु मुंबईत कामानिमित्ताने निघालेल्या प्रवाशांचे हाल झाले. ठाणे रेल्वे स्थानकातील फ्लॅट क्रमांक 1 आणि जलद मार्गिकेवरील फलाट क्रमांक 6 वरून रेल्वे गाड्या सोडल्या जात नव्हत्या. त्यामुळे धीम्या मार्गिकेवरील फलाट क्रमांक 4 वर प्रवाशांचा भार येऊन तेथे गर्दी झाली होती. दिवा कल्याण स्थानकातही प्रवाशांची गर्दी झाल्याने कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या नागरिकांचे हाल झाले. काही प्रवाशांचे एकमेकांसोबत वाद घडत होते. रायगड आणि ठाणे जिल्ह्यातील बदलापूर, वांगणीमध्ये सकाळपासून पाऊस पडत होता. असे असले तरी कामानिमित्ताने मुंबईत जाणारे नोकरदार सकाळपासूनच घराबाहेर पडले होते. त्यातच भायखळा ते CST रेल्वे स्थानकादरम्यान सकाळी रेल्वे रुळावर पाणी साचले. त्याचा परिणाम येथील वाहतूक व्यवस्थेवर झाला. सुरक्षेच्या दृष्टीने रेल्वे प्रशासनाने येथील रेल्वे सेवा कुर्ला, दादर आणि परळ रेल्वे स्थानकापर्यंत स्थगित केली. परंतु ठाणे, डोंबिवली, कल्याण पल्याकडली रेल्वे प्रवाशांचे हाल झाले. सकाळी घराबाहेर पडलेला नोकरदार CST पर्यंत पोहोचू शकला नाही. नाईलाजाने त्यांना पुन्हा घरची वाट धरावी लागली. सकाळी 9 नंतर ठाणे रेल्वे स्थानकातही गर्दी वाढू लागली होती. ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक 1 वरून ते CST उपनगरीय रेल्वे गाडी सुटते. परंतु या फलाटावरून रेल्वे सेवा बंद करण्यात आली होती. फलाट क्रमांक 6 वरून मुंबईच्या दिशेने जलद रेल्वे गाडी जात असते. या फलाटावरूनही जलद रेल्वे गाड्यांची वाहतूक बंद होती. तर ठाणे स्थानकातील फलाट क्रमांक 4 वर कल्याण, बदलापूर भागातून सुटणाऱ्या धीम्या रेल्वे गाड्या थांबतात. या फलाटावरून रेल्वे वाहतूक सुरू होती. त्यामुळे फलाट क्रमांक 4 वर प्रवाशांचा भार आला होता. रेल्वे गाडी फलाटावर थांबण्यापूर्वीच प्रवासी या गाड्यांमध्ये शिरण्याचा प्रयत्न करीत होते. त्यामुळे प्रवाशांचे एकमेकांसोबतचे वादाचे प्रसंग उद्भवत होते. महिला, वृद्ध, बालकांचे प्रवासादरम्यान खूप हाल झाले. कल्याण आणि दिवा रेल्वे स्थानकातही प्रवाशांची गर्दी झाली होती. कल्याणहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये दिवेकर शिरण्याचा प्रयत्न करत होते. तर रेल्वे गाड्यांमधील प्रवासी गर्दीमुळे त्यांना आत शिरू देत नव्हते.
रेल्वे डब्यांमध्ये गर्दी वाढल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत होता. पुनर्विकास आणि प्लेसमेंट फसवणुकीचे प्रकार वाढले. अधिवेशनात कठोर कायद्याची मागणी करणार आमदार केळकर. नवीन गृह प्रकल्पाबरोबरच पुनर्विकास योजनेत नागरिकांची फसवणूक होण्याचे प्रमाण वाढले आहे, तर खाजगी प्लेसमेंट सर्व्हिसच्या माध्यमातूनही बेरोजगार तरुणांची फसवणूक होत आहे. जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात आम्ही शेकडो कुटुंबांना न्याय देण्याचा प्रयत्न करीत असून मी येत्या पावसाळी अधिवेशनात फसवणूक करणाऱ्या विकासकांना आणि प्लेसमेंट केंद्रांना पायबंद घालण्यासाठी कठोर कायदा करण्याची मागणी करणार असल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली आहे. भाजपच्या खोपट येथील कार्यालयात दर सोमवारी आणि शुक्रवारी आमदार संजय केळकर यांचा जनसेवकाचा जनसंवाद हा लोकांच्या समस्या सोडवणारा कार्यक्रम होत असून आज सोमवारी श्री केळकर यांनी आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी आगामी अधिवेशन वाचा फोडणार असल्याची माहिती दिली. ठाणे शहराला घरांसाठी पहिली पसंती मिळत असल्याने ठाण्यात नवीन गृह प्रकल्प आणि पुनर्विकास योजना मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. मात्र बऱ्याचदा या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक होते. पैसे भरूनही 10 ते 15 वर्ष लोकांना घरे मिळत नाहीत. भाडे थकवले जाते अशा तक्रारी वाढू लागल्या आहेत. विकासकांकडून होत असलेल्या फसवणुकीबाबत जनता दरबारात अनेक प्रकरणे दाखल होत आहेत.